तर एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री आज पुन्हा ग्राउंड झिरोवर आहेत। वाढवण बंदराच्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। वाढवण बंदर देशातील सर्वात मोठं बंदर आहे असं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। वाढवण बंदराच्या कामाचा फडणवीसांकडून आढावा घेण्यात आलेला आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाचा आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा एक आढावा घेतलेला आहे। तर कशा पद्धतीने हे काम सुरू आहे याचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलाय। वाढवण बंदरासारख्या महत्त्वाकांक्षी आणि विशाल पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। या बंदरामुळे पालघर परिसराचे हे आर्थिक चित्र बदलणार असून जागतिक व्यापार आणि बाजारपेठेत भारताची ताकद वाढणार आहे असं वेळोवेळी सरकारकडून दावे केले जात आहेत आणि याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे, आढावा घेण्यात आलेला आहे। कोस्टल रोडची देखील मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली होती। 14 जूनला ही पाहणी झालेली होती। आज पुन्हा एकदा ग्राउंड झिरोवर मुख्यमंत्री उतरलेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडून स्वतः या सगळ्या कामांची, विकास प्रकल्पांची पाहणी केली जाते, आढावा घेतला जातोय। 24 जूनला कोस्टल रोडची पाहणी केलेली होती आणि आज म्हणजे 28 जूनला त्यांच्याकडून वाढवण बंदराच्या कामांची पाहणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत। हर्षद, सध्या मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत, विविध विकास कामांची आणि प्रकल्पांचा आढावा ते घेत आहेत। सध्या वाढवण बंदराच्या कामांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः जागेवर आलेले आहेत। वाढवण बंदराचं जिथे प्रस्तावित वाढवण बंदर होणार आहे, जिथे काम सुरू होणार त्या जागेची पाहणी करतायत। JNPTA आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्यांच्याशी चर्चा त्यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण बंदराचा जो स्ट्रक्चर आहे तो त्याचे नकाशे सुद्धा त्यांनी पाहिलेले आहेत आणि काम कसं होणार आहे याच्या संबंध माहिती त्यांनी घेतलेली आहे। स्वतः ते त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर थोड्या वेळाने ते सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची इथून पुढे जाऊन जे रेस्ट हाऊस आहे तिथे आढावा बैठक घेणार आहेत। मात्र आपण जर बघितलं तर प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत नितेश राणे आहेत, त्याचप्रमाणे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि ते सध्या येताना